बाकी आभा बिजू पांडे, हर्षला जयस्वाल मैम, गणेश चार्लेवाजी, धनुश्री देशपांडे मैडम, योगिता तेलंग मैडम, श्रीमती माधुरी टेकाम मैडम, श्री विनोद कन्हेरे जी, श्री अभिजीत प्रभुका जी, हाँ इन सबसे मेरा निवेदन है कि वे मंच पर आए और बाकी जो यहाँ पर मान्यवर आए हैं हमारे दर्शक मानी उनसे भी मेरा निवेदन है कि वे भी मंच पर आ जाए, सभी लोग आ जाइए। अतुल कोटेजा जी, पूजा पाठक मैडम, राजगिरे मैडम और बीच में कोई दिख नहीं, हाँ सभी से मेरा निवेदन है कि मंच पर आ जाए और हम इस स्वागत की परंपरा शुरू कर रहे हैं। मुझे आदेश मिला है कि कार्यक्रम पास कर रहे हैं, तो सबसे पहले मैं माननीय आयुक्त जी से निवेदन करता हूँ की माननीय महापौर श्रीमती रीताताई ठाकरे यांच्या स्वागत करावं। माननीय आयुक्त सरांना विनंती करतो त्याने माननीय महापौर मॅडम यांच्या स्वागत करावं। सर ये एक स्पेशल बाबू का तिरंगा हमने बनवाया है, ये जोरदार तालियां माननीय उपमहापौर मैडम का स्वागत अंकित सर से करने का मैं अनुरोध करता हूँ। माननीय स्थायी समिति सभापति जी का स्वागत करने का अनुरोध मैं श्री रुंगनाथन सर से करता हूँ। श्री सत्तर नेता का स्वागत करने का अनुरोध श्री मिलिंद मेश्राम जी से करता हूँ और माननीय आयुक्त जी का स्वागत करने का अनुरोध मैं गुरुनाथन सर से करता हूँ कि वे माननीय आयुक्त जी का स्वागत करें और मंच पर उपस्थित तमाम जो हमारे अतिथि है और मंच पर जो तमाम हमारे साथी नगर सेवक माननीय नगर सेवक बैठे उनका स्वागत करने का अनुरोध मैं सौरभ कावड़े जी से करता हूं कि वे आए सहायक आयुक्त और वो सभी का स्वागत करें। सबका स्वागत करें। माननीय महापौर जी से मेरा निवेदन है कि आज 80वां स्वतंत्रता दिन है और इस दिन पर हम सभी को आप शुभकामनाएं देंगे और महानगर पालिका के सभी कर्मचारी और बाकी लोग जो उपस्थित है उनका स्वागत करेंगे। माननीय अंकित जी का, माननीय मिलिंद मेश्राम जी का, माननीय गुरुनाथन जी का भी स्वागत सौरभ जी को करना है। धन्यवाद। माननीय महापौर। सदस्य सदनाचे माननीय आयुक्त जी, माननीय उपायुक्त जी, संपूर्ण पदाधिकारी आणि अधिकारी वर्ग, या महानगरपालिकेतील सर्वच्या सर्व ज्यांनी शहरासाठी, शहर चांगलं राहण्यासाठी ज्यांनी कायम ज्यांचं काम आणि कर्तव्य आहे ते सर्व सन्माननीय अधिकारी, कर्मचारी, खरं म्हणजे 80वा वाढदिवस आहे। आपण सर्व म्हणजे काही मोठे काही लहान असे सगळे लोक धरून आपल्या सर्वांच्या अनुभवात जे आलं आहे ते साधारणतः 40-50वा 50वा असा वाढदिवस आपण सगळे मिळून काही 60वा असा वाढदिवस म्हणून आपण सगळे साजरा करतोय। हा त्या अर्थाने देशाच्यासाठी, स्वातंत्र्याच्यासाठी किती खस्ता खाल्ल्या, ज्यावेळी पारतंत्र्यात होतो त्यावेळी काय काय आपण सगळ्यांनी अनुभवलं, म्हणजे ते प्रत्यक्षात आपण अनुभवलं नसलं तरी सुद्धा त्याची दाहकता आपल्या सर्वांना माहिती आहे। आपल्या अभ्यासामधून आपल्या पूर्वजांनी म्हणजे आपले आई वडील असतील, आपले आजी आजोबा असतील, या लोकांची चर्चा करताना त्यावेळी त्यांनी काय भोगलं, काय सोसलं, काय अनुभवलं आणि त्यामुळे पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य या दोन गोष्टींमध्ये किती अंतर आहे हे आपल्याला माहिती आहे।
आजी वगैरे असं सांगायचे की कर्फ्यू लागायचा आणि मग त्यावेळी सगळीकडे ब्लॅकआउट करणं, त्यावेळी कुणी बाहेर न पडणं ही एखाद वेळची गोष्ट नव्हती. जेव्हा वाटलं तेव्हा, अत्यंत गरज असेल तेव्हा, स्वातंत्र्यानंतरही आपला स्वतंत्र देश आहे, लोकशाही आहे, सगळी व्यवस्था आहे, तरी अतिशय गरज असेल तर एखाद्या भागामध्ये असं होणं हे व्यवस्थेसाठीच वेगळं. पण दडपशाहीसाठी जेव्हा तेव्हा होत होतं ते सगळं समजा ऐकलं तर अंगावर काटे येतात. त्या महालच्या भागामध्ये शहीद शंकर महालेचं स्मारक आहे. तो परिवारही अतिशय जवळचा आहे आणि त्याच्यामुळे ते सगळं जेव्हा कधी त्या सगळ्या गोष्टींची चर्चा होते की जय हिंद म्हणायची मुभा नाही, भारत माता की जय म्हणायची मुभा नाही, या सगळ्या गोष्टींच्या मधून पुढे जाऊन जेव्हा त्या सर्व लोकांनी अतिशय कष्टाने सगळ्या हाल अपेष्टा सोसून, म्हणजे किती लोकांची नावं आपण घेऊ तर सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, इतके सगळे राष्ट्रपुरुष आपले झाले ज्यांची नावं माहिती आहे आणि ज्यांची नावं माहिती नाही असे तर अनगिनत आहे. त्याच्यामुळे आपण खूपच मोलाने हे मिळवणं जितकं कठीण होतं तेवढंच कठीण टिकवणं सुद्धा आहे. निश्चितपणे आपण महानगरपालिका म्हणून एक अत्यंत महत्वाचा घटक त्याचा आहे. सगळ्या सर्वसामान्य नागरिकांनाही ही गरज आहे, पण त्यातल्या त्यात महानगरपालिका या नात्याने काम करत असताना एक विशेष संस्था म्हणून आपण काम करतो आणि म्हणून आपल्यावरची जबाबदारी देखील अधिक आहे. हे शहर सांभाळत असताना आपला वाटा जो आहे तो इतर सामान्य सगळ्या लोकांपेक्षा खूपच मोठा आहे. म्हणून आपल्याला एवढंच म्हणायचं आहे की स्वातंत्र्य मिळविण्याचं जे काम होतं ते अतिशय प्रयासाचं काम ज्यांनी केलं त्यांना सॅल्यूट आहे. मात्र टिकवण्यासाठी आपली जी काय ताकद लागणार आहे, आपलं काम चोखपणे प्रामाणिकपणे करणं, शहराला समोर नेणं आणि समाजाला सुरक्षित करणं हेच खऱ्या अर्थाने अतिशय महत्वाचं आहे असं मला वाटते. एक दोन गोष्टींचा उल्लेख खऱ्या अर्थाने तसं पाहिलं तर स्वातंत्र्य दिवस आहे तर केवळ आणि केवळ स्वातंत्र्याच्या गोष्टी, पण स्वातंत्र्य म्हणजे तरी काय, तर जेवढं स्वतंत्र अभिव्यक्तीचं जे काही स्वातंत्र्य आपल्याला आहे त्यातून पुढे जात असताना विकास हा देखील स्वातंत्र्याचा तेवढाच महत्वाचा भाग आहे, जो आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून शासनाकडून आपल्याला जे काही डायरेक्शन्स येतात त्या सगळ्या माध्यमातून आपण पुढे नेतो. आणि म्हणून शासनाचा देखील म्हणजे आपण स्वतंत्र होत असताना अनेक इतर देशांचाही पगडा आपल्या इथे होता, म्हणजे त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला कुठे, पण मग या सगळ्यातून लोकशाहीचा स्वीकार आपण केला आणि लोकशाही आहे या नात्याने प्रत्येक नागरिकाला आपली जी काही गरज असेल ती पूर्ण करण्यासाठी शासनाकडे पाहण्याची स्थिती आहे. पण शासनाला देखील आपल्या देशातला प्रत्येक नागरिक त्याची जी काही गरज असेल ती कुठल्या अर्थाने शासकीय सगळ्या एकूण कायदेशीर चौकटीत बसवून त्याच्या गरजा ह्या सगळ्या पूर्ण करणं हा सर्व लोकशाहीचा खऱ्या अर्थाने भाग आहे. आणि म्हणून मग ही जी नेमकी तरतूद आहे याच्यामध्ये पुन्हा महानगरपालिका म्हणून आपला जो वाटा आहे तो अतिशय महत्वाचा आहे. शासन या नात्याने आपण विचार केला तर मागील अनेक वर्षात ज्या काही लोकांचं पक्षाचं या देशावर राज्य होतं, राज्य म्हणजे सेवेसाठी असं म्हणायचं आहे, त्यांनी आपापल्या काळात जे काम केलं ते निश्चित मोठं आहे. परंतु एक गोष्टीचा निश्चितपणे आपण उल्लेख केला पाहिजे, माननीय मोदीजी च्या नंतर या देशाचा विकास खऱ्या अर्थाने अधिक स्पीडने झाला हे देखील आपण कुणी नाकारू शकत नाही. आणि त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये आपल्या इथे महाराष्ट्रात माननीय देवेंद्रजी आहे, नितीनजी आहे, पालकमंत्री आहे, आपल्याला अनुभवता स्वातंत्र्य आहे आणि हे नेमकं काय, म्हणजे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आहे आणि हे नेमकं हे काय बोलणार आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर मी त्या दोन्ही गोष्टींचा समन्वय करताना मला आपल्याशी ही चर्चा करणं अतिशय महत्वाचं वाटतं. कारण मागील अनेक वर्षांमध्ये महानगरपालिकेची सदस्य या नात्याने काम करत असताना अनेकदा अनुशेषाचा विषय महानगरपालिकेचा जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे, जो अलीकडच्या काळामध्ये अतिशय सुखकारक पद्धतीने पूर्ण होतो असं दिसतं आणि त्यामुळे आपण ते डेव्हलपमेंटही करू शकतो. मी एवढंच म्हणेन की शासनाकडून, केंद्र शासनाकडून, राज्य शासनाकडून आपल्याकडे अशा सगळ्या नागरिकांच्या सुविधेसाठीच्या ज्या गोष्टी आपल्यापर्यंत येतात त्या पाझरत खाली सामान्य नागरिकांपर्यंत नेण्यासाठीचं काम जे आपलं आहे ते अतिशय ताकदीचं काम आपण करू. महानगरपालिका म्हणून आता मागील काळात आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या सर्वांच्या मेहनतीने
त्या दृष्टिकोनातून दूरदृष्टिकोनातून सर्वांचा आपल्या शहरातील लोकांचा विचार करणं या सगळ्या दृष्टीने सर्व सन्माननीय पदाधिकारी अधिकारी आपण सगळे मिळून आपले सफाई कर्मचारी असतील आपण त्यांच्यासाठीचा विचार करतोय, आपण आपल्या शहरातील लोक असतील जी गरीब लोक असतील त्यांच्यासाठीचा विचार करतोय, आपण या सर्वांसाठी स्लॅब वाईज किती अधिक त्यांना काय देऊ शकतो या गोष्टींचा विचार करतोय. निश्चितपणे महानगरपालिका म्हणून आपण आपलं काम करतोय. अधिक ताकदीने अधिक चांगलं आपल्या शहराचं वातावरण चांगलं राहील यासाठीचा आपण प्रयत्न करू, जेणेकरून या शहरासाठी केलेलं काम जे आहे ते आपोआप देशाप्रती आपलं समर्पित होणार आहे. आणि त्या अर्थाने हा स्वातंत्र्य दिवस साजरा करत असताना पुढील काळातही आपण अतिशय ताकदीने देशभक्तीसाठीचं आपलं काम आपल्या वाट्याला जे शहरापुरतं येतंय ते सुद्धा आपण अतिशय ताकदीने करू, याच्याविषयी माझ्या मनात कुठली शंका नाही. आपण स्टेजवर इकडे आणि तिकडे सर्व लोक मिळून चांगलं काम करण्यास कटिबद्ध होऊ, हा मानस धरू आणि पुन्हा एक वेळा आपल्याला या स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा देते. स्वातंत्र्य दिनापासून प्रजासत्ताक दिनापर्यंतचा जो कालावधी आहे स्वतंत्र झालो आहे, लोकांसाठी काम करायचं आहे, लोकांच्या माध्यमातून करायचं आहे, लोक म्हणून करायचं आहे. आणि म्हणून हे करत असताना आपण अतिशय ताकदीने आणि चांगल्या पद्धतीने समोर जाऊ. पुन्हा एक वेळा खूप खूप मनापासून आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते. नमस्कार, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. एक जोरदार अपन नारा लगाएंगे, भारत माता की वंदे. इससे क्या ताजगी आती सुबह सुबह है सर. और अब इसके बाद में पीओएस मशीन जो है उसका पीओएस मशीन जो उसका वाटअप करेगा. उसके पहले मिली मेश्राम जी जो हमारे अतिरिक्त आयुक्त 2 मिनट पीओएस मशीन के बारे में बताएंगे, क्या है उसका महत्व, क्या है और उससे हमारा क्या फायदा होने वाला है. और चाय वाला जो है वो इधर आ जाए जल्दी से. माननीय अध्यक्ष स्थायी समिती यांचं एक विजन होतं की डोर टू डोर मालमत्ता कराचं कलेक्शन व्हावं आणि त्या हेतूने माननीय अध्यक्ष महोदयांनी संकल्प केलेला होता की आपण बँक ऑफ महाराष्ट्राकडून 100 पीओएस मशीन घेणार आणि 100 पीओएस माध्यमातून जे नव्याने आपल्याकडे जे रुजू झालेले आहेत करसंग्राहक पदावर त्यांना आपण पीओएस मशीन देणार आणि पीओएस मशीनच्या माध्यमातून डोर टू डोर जाऊन मालमत्ता कराचं संकलन होणार. मी माननीय महापौर महोदयांना विनंती करतो की नव्याने रुजू झालेले जे कर संग्राहक आहेत त्यांना आपण पीओएस मशीन आपल्या हस्ते वितरण करण्याची मी विनंती करतो. वैष्णवी संजय राऊत, मनीषा कमलजी घुगे, स्वराज गोविंद डोंगरे, निकिता जांगळे या माननीय अध्यक्ष महोदयांनी जे टार्गेट दिलेलं ते 100% आम्ही अचीव करणार. मनीषा घुगे, साक्षी किरण भवर, नेहा प्रेमराज खिरवार या येऊन जातो सगळ्यांना करू. पूनम केशव डोंगरे, शुभांगी मारुतराव नारे स्वराज गोविंद डोंगरे नाही
एक आहे हा बेटा धन्यवाद महाप्रभु महोदय। बहुत बहुत धन्यवाद। और इसके बाद राष्ट्रीय गीत और वंदे मातरम और कार्यक्रम आभार प्रदर्शन, आप सभी का आभार। और अब वंदे मातरम यहाँ और कलसिया जी जो है वो जनगण मन बजाने वाले हैं। पहले वंदे मातरम, सभी लोग सावधान की स्थिति में खड़े हो जाए। वंदे मातरम।
भारत माता की। आप सभी का बहुत बहुत धन्यवाद।